सचिन नक्कीच तोच या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. तर मी त्याला या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान चिन्ह सगळ्याच्या वरची तुझी डॅशिंग सगळ्याच्या वरची. आज एक नातं आपल्याला पाहायला मिळतं या शिवछत्रपती ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून. बॉल द्यायचा आहे. नक्कीच या ठिकाणी सांगावंसं वाटतं चेंडू द्यायचा आहे. पाणी 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 द्यायचं आहे. पाणी न्यायचं अंपर. तर नक्कीच या ठिकाणी गारळ गावचे ग्रामस्थ सन्माननीय श्री संजयजी नाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तर नक्कीच सर्व आमच्या कमिटीच्या वतीनं कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. नक्कीच सर्व ग्रामस्थांचं सर्व मान्यवरांचं या ठिकाणी तसेच आमचे डीजे मास्टर सन्मान्य श्री मिलिंद आनंद काळे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. मिलिंद शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला गेला आहे. तर नक्कीच सर्व मान्यवरांचं या आमच्या आयोजकाच्या वतीनं खूप खूप स्वागत. एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी गारल जय हनुमान क्रिकेट क्लब गारल यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर नक्कीच एक नातं असं या ठिकाणी निर्माण केलं आहे. तर नक्कीच मी या ठिकाणी सांगेल की प्रत्येक नात्याला ही कोणत्या नावाची गरज नसते, तर त्या नात्याची परिभाषा, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषा ही खूप काही वेगळी असते मित्रांनो. तर नक्कीच मी या ठिकाणी सांगेल ते नातं रक्ताचं असावं असं काही नाही मित्रांनो. असं नातं आज या शिवछत्रपती ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आज पाहायला मिळतं. ते नातं म्हणजे आहे मैत्री, आणि मैत्रीचं असं नातं एक अतूट नातं असं पाहायला मिळतं ते या शिवछत्रपती ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून. वड्यात मैदानाकडे गोलंदाजी मार करतो तो वैभव, आणि त्याला मारा करतो डिफेन्स करतो तो म्हणजेच खरोड संघाचा श्रीकांत तांबट. पुन्हा एकदा एक आडव्या बॅटने मारलेला एक लेस्करच्या दिशेने, आणि हा जातोय सीमारेषा पार चौकार. डीजे पाहूया दुसरा चेंडू घेऊन येतो वैभव. पुन्हा एकदा मारा करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बॅकवर्ड दिशेने, आणि इथे मात्र कॅच ड्रॉप आपल्या पायामध्ये स्लिपर्सच्या माध्यमातून, आणि एक धाव, आणि या एकेरी धावाने धावसंख्या धावपरकडे जाऊन पोहोचते.
खरवली संघाची 5, 2 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच एक बॅटर्स आकाश, एक स्ट्राईक करत होतो आकाश आणि त्याला डिफेन्स करत होतो. पुन्हा एकदा एक आखुटप्याचा चेंडू. इथे मात्र आकाशला काही समजले नाही, परंतु एक धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु एक निर्धाव या ठिकाणी. आणि इथे मात्र रोखले ते आकाशला वैभव याने. एक जबरदस्त वावे संघ आणि त्याचबरोबर खरवली हे दोन्ही एका नावाजलेले एका नामवंत संघ असे आहेत. पाहूया चौथा चेंडू घेऊन येतो वैभव. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि इथे मात्र आडव्या बॅट मारण्याच्या प्रयत्नात आणि हा जातोय खनकरी चौकार. डीजे तर नक्कीच या चौकाने मात्र कुठेतरी एक धावगती प्राप्त केलेली आहे ती म्हणजेच खरवली संघाला. पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात आणि जबरदस्त यॉर्कर टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र दिशा दिले आणि एक धाव आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं ते आकाशाला. आणि या एक धावेने धावसंख्या सहसा होती ती खरवली संघाची तब्बल 10. आता मात्र या पॉवर प्ले षटकामधील शेवटचा चेंडू वैभव घेऊन येत आहे तो श्रीकांत याला. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑफसाईडला चढवलं चेंडू कव्हरच्या दिशेने, परंतु इथे मात्र एकच धाव. एकेरी धावाने मात्र धावसंख्या सरसावते ती खरवली संघाची तब्बल 11. एका षटकाखेरीस मात्र 11 धावांचं टार्गेट या ठिकाणी रचलं आहे ते म्हणजेच खरवली संघाने. आणि अजूनही 2 षटक या इनिंग्स मधले शेष. बघूया दुसरं षटक कोण हाताळतोय. इथे मात्र जबरदस्त श्रीकांत तांबट एक वादळ नावाने ओळखलं जातं ते म्हणजे खरवली संघाला, की ज्याने मागील सत्रामध्ये मागील सीझनमध्ये अनेक पर्व त्यांनी गाजवले तो म्हणजे श्रीकांत तांबट. असाच एक नामवंत आणि त्याचीच फलंदाजी त्याची फटकेबाजी पाहायला आलेले असतात ते सर्वच प्रेक्षक. बघूया आपल्या सामन्यासाठी आपल्या संघासाठी कशा पद्धतीने तो मारा करणार आहे आणि त्याला डिफेन्स करणार आहे तो म्हणजेच वावे संघाचा विनय भोनकर. तर नक्कीच मागे झालेल्या सामन्यामध्ये ज्या दाखले संघाने एक बॅक टू बॅक षटकारांची आतषबाजी आणि फटकेबाजी केली होती तो म्हणजे दाखले संघाचा सचिन. याला विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात, परंतु इथे हलकाचा चढवला चेंडू आणि हा जातोय सीमारेषा पार चौकार. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मी आमच्या कमिटीच्या वतीनं सन्माननीय नागेशजी सुर्वे यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी आपल्या स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने तडवलं चेंडू लेगसोरच्या दिशेने, चेंडू मात्र हवेत आणि इथे मात्र झेल सुटतोय. एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झाला तो श्रीकांत आपल्या संघासाठी. आणि या 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावरती तब्बल 17. नक्कीच कॅच सुटल्याच्या नंतर मात्र तिचं परिणाम मात्र आपल्या संघाला भोगावा लागतं आणि तेच परिणाम मात्र भोगावं लागणार आहे ते वावे संघाला, कारण अजूनही श्रीकांत या खेळपट्टीवर तैनात. इथे मात्र म्हटलं जातं की कॅच विन द मॅच, कॅच वरती मॅच असते. पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात आणि इथे मात्र बीट होतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलं ते विनयाने.
3 चेंडू आणि 17 धावा. चांगला असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं ते विनयच्या माध्यमातून. आणि नक्कीच या ठिकाणी एक मिस गाईड आणि मिस कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतं तो वावे संघाच्या खेळाडूकडून. आणि 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर नक्कीच या ठिकाणी कॅमेरामॅन सन्मान्य श्री लक्ष द्यायचं या ठिकाणी की मान सचिन याचा मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मान करण्यात येत आहे. ते म्हणजेच दाखणे संघाचा सचिन. पाचा चेंडू करतो तो विनय. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू आणि मात्र दिशा दिली ती श्रीकांतने आणि पाठवलं तो तंबूच्या आश्रयाला. खणखरीत चौकार. डीजे एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळतं ते खरोड संघाच्या श्रीकांत तांबड्याच्या माध्यमातून. आणि नक्कीच इथं सुद्धा बॅकवर्ड दिशेला चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. हाताळण्यासाठी येत आहे तो वावे संघाचा मिस्टर राऊत. आणि त्याला मारा करतो तो म्हणजेच आकाश. अजूनही एक ओपनिंग जोडी या खेळपट्टीवरती एक लयमध्ये आणि एक लेथमध्ये असताना पाहायला मिळते ती आकाश आणि श्रीकांत यांच्या माध्यमातून. आणि त्याला मात्र बीट करण्यासाठी डिफेन्स करण्यासाठी आलेला आहे तो राईट ऑफ राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आणि नक्कीच इथे मात्र आखू टप्प्याचा चेंडू समजले नाही तो आकाशाला. आणि हा जातो निर्धाव. चांगलासा कमबॅक केला तो वावे संघाने. नक्कीच 27 धावा आतापर्यंत धावफलकात जोडून ठेवल्या त्या. पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात आणि लेग स्क्वेअरच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि हा जातो सीमारेषा पार. खणखरीत चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते त्या आकाशच्या बॅट. नक्कीच या चौकाराने मात्र धावगती प्राप्त होते आणि धावसंख्येत वाढ होते. ती म्हणजेच खरोड संघाची तब्बल 31 ऑन अ बोर्ड. बघूया तिसरा चेंडू घेऊन होता तो मिस्टर राऊत. पुन्हा एकदा प्रहार केलाय. नक्कीच एक खोलवा टप्प्याचा चेंडू आणि धाड तंबूच्या आश्रयाला आकाशाने खणखरीत षटकार. धावसंख्या वेगाने धावते ती म्हणजेच खरोड संघाची तब्बल 37. बघूया पुन्हा एकदा प्रहार केला आखू टप्प्याच्या चेंडूवर. त्याने हाही जातो मला असं वाटतं षटकार. एक जबरदस्त पुस्तकी फटका मानावा लागेल आकाशच्या बॅट मधून. षटकार. डीजे नक्कीच एक विचार करायला भाग पाडत आहे राऊत याला. बॅक टू बॅक 2 षटकार आकाशच्या बॅट मधून. बघूया पुढील चेंडू
घेऊन येत तो मिस्टर राऊत पुन्हा एकदा आणि इथे मात्र उत्तर दिलंय ते मिस्टर राऊत आणि त्रिफळाचित केलाय तो आकाश याला आणि त्याला परतावं लागतोय बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डी चा 5 चेंडू आणि 43 धावा आतापर्यंत या धावफलकावरती नेऊन ठेवल्या त्या खरवली संघाने आणि नक्कीच या अक्काची जागा सांभाळण्यासाठी आलेला तो अनिकेत हाही एक तितकाच एक नामवंत आणि नावाजलेला फलंदाज. बघूया शेवटच्या निर्णायक चेंडूवरती मात्र कशा पद्धतीने प्रहार करणार आहे. बघूया शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू म्हणावा लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा प्रहार करते आणि इथे मात्र झेलबाद होतोय अनिकेत आणि हा दुसरा झटका खरवली संघाला आणि इथे मात्र सांगता होते 3 षटकांची आणि या 3 षटका खेरीज धावसंख्येत चलते मैदान की ओर जहां पर कश्मकश भरा मुकाबला चलता हुआ वावी और खरवले के बीच, जहां पर 18 गेंदों में 44 का लक्ष्य जो टारगेट रखा है वावी जैसी महान टीम के सामने खरवले ने पहले बल्लेबाजी का फैसला लिया. 18 गेंदों में 44 रन का जो लक्ष्य रखा है. एक बड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर, जहां पर चारों ओर से मैदान खचाखच भरा होगा. जो ये खेलपट्टी अच्छी बना हुई है. अपने इस सीजन के अगले पायदान पर चलती हुई ये मैच, जिनका सीजन ये पूरा खत्म हो चुका है, अगले पायदान पर चलता हुआ मैच, जब सेकंड राउंड का थर्ड का मुकाबला वावी और खरवली के बीच 18 गेंदों में 44 का रन का जो पाटला करते हुए वावी टीम जैसी महान टीम सलामी की जोड़ी जो आगाज करने के लिए मैदान के ऊपर
सनील और निशान, ये दोनों जो बल्लेबाज के ऊपर जो ये अपने टीम का पूरा तामानी और कलाम जे दोनों टीम को यहाँ पर टॉस करने के लिए कमेंट्री बॉक्स के राइट साइड पर यहाँ पर गारल टीम का मेंबर यहाँ पर आप पहुंच चुका है चलते मैदान का। और जहां पर लेफ्ट हैंड बल्लेबाज पहले गेंद पर आपने बीट किया, अपना गेंदबाज ने अपना पूरा हिसाब बदल दिया और गेंद पूरी तरह स्ट्रक्चर के हाथ में। दूसरा गेंद अनिकेत ने इस गेंद को खेल दिया और इस गेंद को खेला थर्मैन के क्षेत्र में। गेंद जा रहा पहुंच 4 रन के लिए और गेंद जा रहा बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। 4 रन के साथ टीम का खाता पूरा स्कोर हो शिव छत्रपति एसोसिएशन के माध्यम से ये मैच का जो आयोजन किया है गारल टीम ने, सभी गारल टीम के सदस्य और नौजवान को मैं इस एसोसिएशन माध्यम से धन्यवाद कहता हूं। चलो मैदान को तीसरी गेंद हटाते हुए अनिकेत अपने 10-12 कदम में इस गेंद को खेल दिया, लटू शॉट खेला और सेम को 6 रन के लिए। 6 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा 10 रन के लिए। 3 गेंद का मुकाबला हो चुका है और 3 गेंद के साथ वही जैसे हमारे अच्छे बल्लेबाज है जिनका हर मैच के लिए उनका योगदान रहता है, वही सनील, इसने दोनों गेंद में अपना अंदाज से गेंद को भेज दिया सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। इस गेंद को खेल दिया मीरान के क्षेत्र से 1 रन पूरा किया। 1 रन से साथ टीम का स्कोर 2 रन आसानी से पूरा किया। 2 रन के साथ टीम का स्कोर 4 गेंद के बाद पहुंच चुका है 12। नफीदुल्ली बल्लेबाजी करते हुए वावे टीम के जैसे महान बल्लेबाज इस जावली मैदान के ओर शिव छत्रपति क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से गारल टीम का एक अच्छा योगदान आज के लिए यूट्यूब के माध्यम से आज मैच हम सभी भागों में प्रदेश में और अपने घरेलू हिसाब से आप देख सकते। चलते मैदान को 10-15 पर आउट का रनअप, इस गेंद को छोड़ दिया आसानी से, अंपायर ने अपने हाथ ऊंचा करे और इस गेंद को क्लियर दिया वाइड के रूप से 1 रन से बढ़ती और स्कोर टीम का स्कोर जहां पहुंचा 13 रन के लिए। नफीदुल्ली बल्लेबाजी करनी है वावे टीम के लिए 44 का जो लक्ष्य का टारगेट रखा है खरौली टीम ने, जहां चलते बल्लेबाजी के लिए जो फ्रेंडली अच्छी गेंद को खेल दिया सीढ़ी मिड ऑफ सीढ़ी स्लिप में और पहला धक्का वावेड जैसे टीम के लिए। अच्छी बल्लेबाजी करते हुए प्रणील अपने टीम का डगआउट में रास्ता नापते हुए का लक्ष्य रखा हुआ है। 3 ओवर में 44 का लक्ष्य रखा है, बड़ा टारगेट है। खरौली जैसे महान टीम ने वावे टीम जिसको क्वालिफाई होना होगा सेमीफाइनल में मैदान के ओर अच्छी नफीदुल्ली गेंदबाजी, इस गेंद को फॉलो थ्रो में खेला है मिड ऑफ क्षेत्र में, मैदान के बाउंड्री गेंद सीमा पर 4 रन के लिए। एक बड़ा अपने
बाहरी पहाड़ किया है वावे जैसे महान टीम ने। बारा चेंडू आणि 27 धावांची गरज जातो मैदानाकडे, ज्या ठिकाणी वावे संघाला 12 चेंडू आणि 27 धावांची गरज। पुढचा गोलंदाज आकाश खरवली संघाकडून आपली धुरा सांभाळतोय, 10-15 पावसावर मात्र काय निचवतोय, वेगावर सारतोय, हा चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये मात्र विसावतोय। दुसरा धक्का म्हणावले वावे संघाला, तंबूचा आसरा घेतोय हा फलंदाज। मोठे फटके श्री चौधरी असोसिएशनच्या माध्यमातून गाव संघाचं या ठिकाणी योगदान आहे। यजमान संघ आहे, मी आमचे मित्र अजयश्री नाडकर यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। या स्पर्धेचं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी हातभार आहे। पुढचा चेंडू मात्र थर्मलच्या क्षेत्रामध्ये जातो, चेंडू जातो सीमा पार चौकार। या 4 धाव संघाची धावसंख्या होते ती 21। पहिलं षटक मात्र मार्कस झालं, दुसऱ्या षटकाचं मात्र 2 चेंडू पूर्ण होत आहेत, धावसंख्या मात्र होते 21। 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं करवली संघानं, मात्र आता मात्र सुस्थितीत आहे वावे संघ। 2 फलंदाज मात्र तंबूचा अस्त्र मात्र घेत आहेत। 10 चेंडूचा मात्र खेळ अजून बाकी आहे, 10 चेंडू मध्ये 23 धावांची गरज वावे संघाला। 10 चेंडू आणि 23 धावा, एका दुका घेऊन आणि एखादा चेंडू आला तर मात्र सीमा रेषेवर धाडकायची अशी मात्र सीमा मात्र कोणती दिशा असेल। बीट होतोय गोलंदाज आकाश, मात्र कोणती रणनीती घेतोय, 10-15 पावाचा रनअप, वेगावर मात्र स्वार होतो हा गोलंदाज खरवली संघाकडून। कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, हा चेंडू मध्ये समाचार घेतोय, चेंडू जातोय सीमारेषे बाजूने, 1 धाव मात्र पूर्ण होती, दुसरी करण्याची हा ना करते, 1 धाव मात्र पूर्ण करते, रोशत मात्र थांबवतो, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न हा ना कर, 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत। 2 धाव संघाचं मात्र धावपळक मात्र पुढे सरकावत आहे। संघाची धावसंख्या होते 23। 9 चेंडू आणि 21 धावांची गरज, जवळजवळ सामना हा बरोबरीत आहे। 9 चेंडू आणि 23 धावा पूर्ण झाल्यात आणि आतापर्यंत 9 चेंडू आणि 21 धावांची गरज, जवळजवळ हा सामना बरोबरीत आहे। पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय मात्र आकाश, हा चेंडू कशामध्ये चेंडू मात्र स्ट्रेट ड्राइव्ह होतो, सीमा पार षटकार। या 7 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती 27। पंधरा धावांची गरज, धावसंख्या होती ती 29। पुढचा चेंडू आकाश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, मार्क होतोय सर, हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चालू करतोय, 107 मध्ये विसावतोय, चेंडूची मात्र निर्धाव सांगता होत आहे, कोणती धाव नाही कोणती नुकसान नाही, चेंडू मात्र विसावतोय 107 मध्ये। 7 चेंडू आणि 19 धावांची संघर्षमय सामना। क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणावं लागेल तर जर त्याची गोष्टी होते, 7 चेंडू आणि 19 धावा, कशा पद्धतीने हे फलंदाज मात्र आपल्या संघाला 7 चेंडू आणि 15 धावा कशाप्रकारे खेळून करतात, आपल्या संघाला उपांत्यपूर्व सामन्यामध्ये आपल्याला नेऊन ठेवतात। हा चेंडू मात्र निर्धाव होतोय, अखेरच्या षटकामध्ये मात्र सामना जातोय। पहिल्या षटकामध्ये 17 धावा पूर्ण केल्या होत्या, दुसरं षटक मात्र चांगलं हाताळलं आकाशनं, त्या षटकामध्ये मात्र 12 धावा खर्च केल्या। एक फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा मात्र माघारी परत डगआउट मध्ये पाठवलं आकाशनं। 2 षटकाची सांगता होते, 2 षटकामध्ये 29 धावा पूर्ण होत आहेत। शेवटच्या अखेरचे 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज। चांगलाचं आयोजन नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं, मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र यूट्यूबच्या माध्यमातून नेहमीच
घर बसल्या मॅचेस बघायला मिळतात. मग गाळा संघाचं कौतुक म्हणावं लागेल. यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी घरी आपल्याला या ठिकाणी प्रक्षेपण बघायला मिळतं. ही सगळी किमया मला वाटतं अजयजी आणि आपल्या मित्र परिवारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले आहे. मी सर्वांचं या ठिकाणी गारळ संघाच्या सर्व सदस्यांचं कौतुक करेल. अखेरचे 6 चेंडू शिल्लक, 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. रोशन हा एक सिनियर खेळाडू आहे जो परदेशातून नोकरीच्या व्यवसायातून आपल्या मायदेशात मागत चालतो. मैदानाकडे पुढचा चेंडू कशा हाताळतो आहे रोशन. हा मात्र चेंडू मात्र राहतोय खाली आणि फलंदाजी बॅट होते वरून. चेंडू निर्धावची सांगता होते. 5 चेंडू शिल्लक राहत आहेत. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 मोठे फटके येण्याची गरज. वावे संघाला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी 6 चेंडू. हा मात्र चेंडूचा समाचार घेतलाय. मिडाऊन क्षेत्रात जातो चेंडू. एकदा पुन्हा हाना का दुसरी धाव घेणे. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 31. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. जाऊ यासारख्या छोट्याशा गावामध्ये हे एक भव्य मैदान, ही चांगली अशी सपाट खेळपट्टी. पुढचा चेंडू श्रीकांतचा. हा मात्र चेंडूचा समाचार. चेंडू आता सीमा पार. चेंडूचा 4 रन, 4 धावा. या 4 धाव संघाची धावसंख्या होते ती 35. 3 चेंडू आणि 9 धावा. रोशनने माझा आवाज ऐकला. जो परदेशातून मायदेशी परतला, ज्यानं काही व्यवसाय निमित्त परदेशात गेला होता, तोच हा खेळाडू रोशन, ज्याला आपलं योगदान या वर्षभरामध्ये आपल्या संघासाठी गावासाठी देतोय. पुढचे 3 चेंडू मात्र निर्णायक असतील रोशन आणि वावे संघासाठी. श्रीकांत गोलंदाजी मार करून मात्र सवार होतोय, वेगावर स्वार होतोय हा गोलंदाज आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी. हा मात्र चेंडू फिरकावलाय समोर सीमा पार. 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ते 41. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. वावे संघाच्या पूर्ण टीम मध्ये मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. आपला संघ सेमीफायनल मध्ये नक्कीच दाखल होईल अशी आशा या संघाला आहे. कारण रोशन मात्र आशावादी आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. एखादा चेंडू बॅटला चाटून गेला तो मात्र सीमापार होईल हे नक्कीच रोशनला माहिती आहे. मात्र क्रिकेटमध्ये मात्र अनिश्चित गेम आहे. काय होईल काय बिघडेल हे येणारा काळ सांगेल. खरवली संघ मात्र चिंतेत आहे. 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीने फलंदाजाला थांबवावं लागेल. वावे संघाचे आजी खेळाडू मात्र जोशात आहेत. बरेचसे खेळाडू मात्र चिंतेत आहेत कशा पद्धतीने हा खेळ होईल. 2 चेंडू आणि 3 धावा. तिथे मात्र फलंदाजाला मात्र चकावण्यासाठी एक क्षेत्ररक्षण ठेवलंय क्रीजवर. ऑफ स्टंप साठी ठेवलंय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, जो क्रीजच्या लागून ठेवलाय. कारण फलंदाजाला जखडून ठेवता येईल अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलाय. पंचांनी सामना चालू करायचा आहे. फलंदाजाला कोणताही त्रास होता कामा नये. पुढचा चेंडू रोशनला मारतोय. अनिकेत स्वार होतोय वेगावर. चेंडूची सांगता करतोय. हा मात्र चेंडू पॉइंटच्या चेंडू जाईल सीमा पार चौकार. स्वतःच्या कौशल्यानं आणि स्वतःच्या अनुभवानं हा चेंडूला दाखवलं दिशा. चेंडू सीमा पार होतोय. वावे संघ मात्र जल्लोष करतोय. सेमीफायनल मध्ये मात्र दाखल होतोय. या संघाला मात्र शुभेच्छा असतील. पराजित संघाचं कौतुक. रोशनला धन्यवाद देता येईल. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं रोशननं आपल्या संघाला